विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। अखेर संजय राठोडांनी दिग्रस मतदारसंघात 5व्यांदा गड राखला कायम। मागील 4 टर्मपासून शिवसेनेचे संजय राठोड हे सातत्याने निवडणूक जिंकत आले। याही निवडणुकीत त्यांनी आपला गड अबाधित राखत काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले। मतमोजणीला सुरुवातीपासून संजय राठोड हे आघाडीवर होते। मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांनी आघाडी घेतली, मात्र शेवटच्या फेरीपर्यंत संजय राठोड हे आघाडीवरच राहिले। दिग्रस मतदारसंघात शिंदे गटाचे संजय राठोड यांना 1,43,115 मते मिळाली, तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी 1,14,340 मते मिळवली। संजय राठोड 5व्यांदा 28,775 मतांच्या फरकाने विजयी झाले। दिग्रस मतदारसंघात 1,37,684 पुरुष तर 1,24,173 महिला आणि इतर 10 याप्रमाणे 2,61,867 मतदारांनी मतदान केलेत। दिग्रस मतदारसंघात पहिल्या फेरीत काट्याची लढत राहिली असा अंदाज जाणकारांनी लावलाय। पहिल्या फेरीत व पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी आघाडी घेतली, मात्र त्यानंतर या सातत्य नसल्याने महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय राठोड यांचा मतदानाचा आलेख वाढत गेलाय आणि सलग 5व्यांदा संजय राठोड यांनी विजयाचा झेंडा रोवला। विकास पुरुष म्हणून संजय राठोड यांचा जिल्ह्यात नावलौकिक आहे। कधी न झाला असा विकास त्यांनी आपल्या मतदारसंघात केलाय। दिग्रस मतदारसंघात स्मशानभूमी, पांदन रस्ते व इतर मतदारसंघातील मूलभूत सुविधा व आरोग्य यंत्रणेवर भर दिलाय। मतदारसंघात भव्य आरोग्य शिबिरे, जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले, हेच त्यांच्या जीवनाचे प्रमुख कारण मानले जात आहे। मतदारसंघात माणिकराव ठाकरे हे अनेक वर्षानंतर उमेदवारी घोषित झाल्यानंतर मतदारांसमोर गेले, त्यामुळे मतदारांवर त्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नाही। सुरुवातीला येथे माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती। ऐनवेळी उबाठाचे पवन जयस्वाल यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर माणिकराव ठाकरे हे उमेदवार म्हणून समोर आले। हे जनतेला पसंती पडले नाही। 5व्यांदा महायुतीचे संजय राठोड विजयी झालेत। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।